जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। आज तुम्हाला मी सांगणार आहे अँड्रॉइड फोन तुमचा कोणता असेल त्या सॉफ्टवेअर अपडेट्स कशा पद्धतीतून करायचं। बरेच जण त्यांचा मोबाईल आहे तो अपडेट करता येत नाही, एकदम सिंपल मध्ये अपडेट्स करायचं असताना अपडेट्स केल्याने काय होतं, कशा पद्धतीने अपडेट करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। जसं की तुमचा मोबाईल जर जास्त कोण हँग होत असेल किंवा तुमच्या मोबाईलला कोणतेही ॲप्लिकेशन जास्त लवकर ओपन होत नसेल आणि तुम्हाला जर सॉफ्टवेअर अपडेट्स आला असेल आणि तुम्ही जर अपडेट केला नसेल तर हा प्रॉब्लेम आहे तो येणारच आहे। आणि हा प्रॉब्लेमचं जर तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर तुम्हाला काय याचा तुमचा मोबाईल आहे तो एकदा सॉफ्टवेअर अपडेट्स करून घ्यायचा। बरेचसे जण म्हणतील सॉफ्टवेअर अपडेट्स केल्याने जे की आपल्या मोबाईलमध्ये ॲप्स म्हणा किंवा फोटोज व्हिडिओ हे डिलीट होतील का, तर होणार नाहीत। इझिली तुमच्या मोबाईल जर तुम्ही अपडेट्स केल्यानंतर जे काही नवीन ऑप्शन्स आले असतील ते सगळे तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते भेटून जातील आणि तुमचा मोबाईल तो एकदम स्मूथ सुद्धा चालणार आहे। कशा पद्धतीने सॉफ्टवेअर अपडेट्स करायचा आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय राहणार आहे की कोणत्या लोकांनी चुकून सुद्धा त्यांचा मोबाईल आहे तो अपडेट्स करायचा नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा मोबाईल जर अँड्रॉइड असेल तो कशा पद्धतीतून तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट्स मारू शकता, एकदम सिंपल आहे आणि बरेचशा जणांना मारता येत नाही। जसं की तुम्ही मोबाईल ज्यावेळेस खरेदी करता त्यानंतर सुद्धा जे काही अपडेट्स असतं ते तुम्हाला माहिती आहे अवेलेबल असतं आणि अपडेट्स आले सगळ्यात पहिले तर तुम्हाला कसं असतं की इथून तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस बघू शकता इथे तुम्हाला दिसतं असेल जे की डाउनलोड जे काही म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट आहे ते मी काय केलं पॉज पण म्हणजे डाउनलोड जे काही ते केलेलं नाही, तर तुम्हाला येथे जे काही आहे ते दिसत असेल वर तुम्हाला इथे नोटिफिकेशन याच्यात तुम्हाला समजून जाईल। जर समजा तेथे सुद्धा तुम्हाला जर दिसलं नाही काही कारण असतो तर काय करता डायरेक्ट तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं एक गोष्ट काय करू शकता खाली स्क्रोल डाऊन करत जाऊ शकता आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जसं की खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे अपडेट किंवा सॉफ्टवेअर अपडेट्स अशा मध्ये येथे ऑप्शन आहे तो तुम्हाला भेटतो। जसं की इथे बघू शकता सॉफ्टवेअर अपडेट्स या ऑप्शनवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यानंतर बघू शकता डाउनलोड अँड इन्स्टॉल आहे। त्यानंतर येथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, काही कंडिशनमध्ये काय होतं की बऱ्याचशा जणांचं जे काही इंटरनेट जे की लगेच समाप्त किंवा त्यांचं जे काही सॉफ्टवेअर अपडेट आहे ते ऑटोमॅटिक होतं। हे कशाने होतं बघू शकता इथे बघू शकता ॲटो डाउनलोड विथ वायफाय म्हणजे ऑटोमॅटिक आहे ते अपडेट होणार तुमचं जे की अपडेट्स आलं सॉफ्टवेअर किती MBचं पण असो जे काही असेल ते डायरेक्ट आहे ते डाउनलोड होणार जे की इथे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल। दुसरी गोष्ट हे जर तुमचं ऑन असेल तर याला तुम्ही इथून बंद करून घ्या, कारण की जोपर्यंत तुम्ही अपडेट्स करत नाही जर ह्याला बंद केलं असेल तोपर्यंत जे की तुमचा मोबाईल आहे तो सॉफ्टवेअर अपडेट्स होणार नाही। जर हे ऑन असेल तर ऑटोमॅटिक आहे ते अपडेट होणार आहे। पहिली जे की तुम्हाला डाउनलोड अँड इन्स्टॉलचा ऑप्शन भेटतो यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा मध्ये इंटरफेस येईल। त्यानंतर येथे बघू शकता डाउनलोडचा एक मला ऑप्शन भेटला आहे। यावर जर मी क्लिक केलं तर इथून मी जे की मोबाईलचं जे की अपडेट्स असेल ते मी डाउनलोड करून घेऊ शकतो आणि ह्या जे की इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळे दिले बघू शकता। यात काय तुम्हाला नवीन गोष्टी भेटणार आहेत जसं की इथे बघू शकता सगळ्या जे की गोष्टी असतील ते सगळ्या तुम्हाला दिले। इथून व्ह्यू ऑल चेंजिंगचा ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्ही इथून क्लिक करून सगळी डिटेल्स आहे ती माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता। अशा पद्धतीतून तुम्ही जे की आहे तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट्स मारू शकता। पहिली गोष्ट तर ही झाली। समजा तुम्हाला हा ऑप्शनच भेटला नाही तर काय करायचं सगळ्यात पहिले तर डायरेक्ट सर्चमध्ये जायचा आणि येथे तुम्हाला काय करायचं सॉफ्टवेअर नुसतं तुम्ही असं सर्च केलं तर बघू शकता सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन आलं आहे, बघू शकता सॉफ्टवेअर अपडेट्स जो की हा ऑप्शन आला आहे। याच्यावर क्लिक करून तुम्ही येथून आहे याच्यावर नुसतं क्लिक केल्यानंतर येथून जे की डाउनलोडच्या क्लिक करून येथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण महत्त्वाची गोष्ट एक सांगतो, कोणत्या लोकांनी चुकून सुद्धा सॉफ्टवेअर अपडेट्स करू नका। जसं की समजा तुमच्या मोबाईलला एक 4-5 लेतले 6 ते 7 वर्ष झाले आहेत आणि तुम्हाला एक अपडेट्स आला असेल तर चुकून सुद्धा मोबाईल आहे तो अपडेट्स चुकून सुद्धा करू नका। तुम्ही जर केलं नसेल तर कारण का सांगतो, आणि जर तुम्ही केलं तर काही कंडिशनमध्ये तुमच्या मोबाईलवर अशी उभी एक ग्रीन लाईन येते जसं की आता तुम्हाला मी इथे सांगतो अशा पद्धती उभी एक लाईन येते। ती कशाने येते, तुमचा मोबाईल आहे तो पूर्ण जुना झाला असतो आणि अपडेट्स जे काही असतं जास्त मोठं असतं म्हणजे 2 GB 3 GBचं अपडेट्स असतं। ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस मोबाईल तुमचा हीट होतो आणि हीट झाल्याने काय होतं की तुमच्या मोबाईलवर ग्रीन लाईनचा इश्यू येतो। तो कशाने येतो तर हाच प्रॉब्लेम आहे की तुमचा जो की मोबाईल असतो तो जास्त करून म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या पाठीमागचा असतो आणि तुम्ही ह्याच्या आधी कधीसुद्धा सॉफ्टवेअर अपडेट्स केलेलं नसतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। आणि जर तुमचा मोबाईल जास्त जुना असेल तर डायरेक्ट तुम्ही चेंज करून घेऊ शकता आणि मी तर सांगेन चुकून सुद्धा तुम्ही अपडेट करू नका, अन्यथा ग्रीन लाईनचा आता जास्त करून प्रॉब्लेम येत आहे। OnePlus मध्ये हे तुम्हाला माहिती असेल तर हा प्रॉब्लेम जे की असतो तो सुद्धा तुम्हाला येऊ शकतो जे की तुमचा मोबाईल जर जास्त करून जुना असेल तर डायरेक्ट तुम्हाला माहिती ग्रीन लाईन अशी पद्धतीतून येते किंवा तुमच्या डिस्प्लेवर प्रॉब्लेम येतो, अशा पद्धती बरेचसेच ग्रीन लाईन सुद्धा येतात। ओके, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो जर तुमचा जास्त जुना मोबाईल असेल तर 10-15 वर्षाचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी तर सांगेन चुकून सुद्धा तुम्ही अपडेट्स करू नका।
सगळ्यात पहिलं तर तुम्हाला करायचं आहे इथून डाउनलोड केल्यानंतर ऑटोमॅटिक काही सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही, ऑटोमॅटिक डाउनलोड होणार. त्यानंतर इन्स्टॉल होते तुमचा मोबाईल तो पूर्णपणे स्विच ऑफ होऊन नंतर हा असा ओपन होतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं डायरेक्ट ओपन झालं तर एक 5 ते 10 मिनिट असाच फोन ठेवायचा. त्यानंतर जी काही मेसेज सगळे तुम्हाला येणार आहेत आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आहे तुमचा मोबाईल एकदम स्मूथ चालणार आहे, विदाऊट हँग होता किंवा कोणतेही ॲप्लिकेशन लगेच तुमची ओपन सुद्धा होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या, शेजारची बेल आयकन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करीन त्याची. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.